सुंदर बॅटिंग केली तो प्रज्योत ठरला मॅन ऑफ द मॅच। आइए प्रज्योत। आणि सामना सुरू होईल यानंतरचा विसीसी उसरगर बनाम जय जलेश्वर वाडेघर यांच्यामध्ये सामना जसं सुरू होईल मायक्रोफोन वरती जगदीशजी पाटील। तर सन्मानित दिलीपजी लहाणे साहेबांना विनंती करेल बघा बालचंद्र दादा देखील आहेत, दिलीप लहाणे साहेब आहेत बघा, पंढरीनाथ भोईर साहेब, दिलीप लहाणे बघा, लाल मातीतील मर्दानी खेळ कुस्तीपट्टू तिकडे 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 डोके संघ प्रतिनिधी आपण संपर्क करायचा आहे। डोके संघ कॅप्टन लक्ष द्या, डोके संघ चला। प्रज्योत ठरला मॅन ऑफ द मॅच। प्रज्योत मॅन ऑफ द मॅच प्रज्योत। चला प्रज्योत आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी। तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही देतोय मॅन ऑफ द मॅच दिलीपजी लहाणे, त्याचबरोबर पंढरीनाथजी भोईर, बालचंद्र राऊत यांच्या शुभ हस्ते आपण देतोय एक सुंदर गॉगल। तिघांच्या शुभ हस्ते आपण देतोय भारत मॅच। प्रज्योत सोबत आपण थोडीशी चर्चा जरूर करू, कारण चर्चा आता रंगलीच पाहिजे, कारण सामना आपण पाहिला खरं तर सुपर ओव्हर मध्ये झाला होता। काय म्हणशील खरं तर प्रज्योत, सामना भरपूर चांगला रंगला, प्रेक्षकांची देखील भरपूर उत्कंठा होती सुपर ओव्हर, आणि आज सुपर ओव्हर पाहायला मिळाले, परंतु या स्पर्धेमध्ये खेळत असताना 3 बॉल 3 तो सामना टाय झाला। चुकलं कुठे? 3 बॉल 3 म्हणजे आमची जी बॅटिंग लाईन होती, बॅटिंग लाईन आमची खूप छान आहे, फक्त आमची थोडी मिसअंडरस्टँडिंग चालू आहे, त्याच्यामुळे हे झाली ती मॅच। तदनंतर सुपर ओव्हरमध्ये शेवट पहिले 3 बॉल खरं तर मी म्हणेन डोके टीमच्या बाजूने होते। काय मनामध्ये चालला होता? मैदानाच्या तू दाखल झाला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसू देखील शकला असता आणि शेवटची विकेट जाऊ देखील शकली असती, तर देखील तुने 2 षटकार ठोकले। मनामध्ये काय चाललं होतं ज्यावेळेस 2 षटकार ठोकले त्याच्या आधी? सर आम्हाला फक्त 12 रन पाहिजे होते, कारण की आमचा जो बॉलर आहे त्याच्यावर आम्हाला फुल विश्वास आहे, तो 10 रन पण डिफेंड करू शकतो, आम्हाला एवढं माहिती आहे, म्हणून आम्हाला फक्त 12 रन पाहिजे होते। आदर्श वागणी संघ नेहमीच मोठी स्पर्धा खेळायचा बदलापूर नगरीमध्ये, परंतु आता त्याच्या पाठोपाठ जांताराचा शीळ हा संघ देखील सर्व स्पर्धा खेळतोय, परंतु बदलापूर वागणीमध्ये खेळत असताना या स्पर्धेचा अनुभव काय सांगाल? ही स्पर्धा खूप छान आहे, आम्ही दरवेळेस या स्पर्धेमध्ये खेळतो आणि यांचं आयोजन वगैरे खूप छान असते। थँक्यू सो मच, भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील। तर इथे पुन्हा एकदा तुम्ही पाहताय सामना सुरुवात झाली आहे, वाडेकर विरोधात उसरगर हे मॅच तुम्हाला पार मिळेल, मायक्रोफोनवरती जोडले जातील जगदीशजी पाटील सर, टीम चेअरमन डोके संघाचे संघ नायक मॅगी, आपण संपर्क साधा। योगीजी वडवी सरांचा आपण यथोचित मान सन्मान करू। या स्पर्धेमध्ये त्यांनी आपला मोलाचा वेळ दिला, या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर चांगलं समालोचन मराठी आणि हिंदी भाषेमधून आपण ऐकलं। त्यांचे योगीजी मडवी सर त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय। मी विनंती करेल दिलीपजी बैकर साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण आमचे साथी समालोचक योगीजी मडवी सरांचा शुभ सन्मान करा। थँक्यू सो मच योगेशजी मडवी, थँक्यू सो मच राहुलजी, आणि थँक्यू सो मच रोशन संते सर। मॅच ऑन, पहिला बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट आणि 1 मोर डॉट। 3 चेंडू झाले, 4 धावा पहिल्या बॉलवरती चौकार आला। विशाल
मात्रेला पाहतोय स्ट्राईक वरती. नॉन सेकंडला ऋतिक. कपिल पाटील. ओ रिवर्स खेळायचा प्रयत्न, मात्र एकच सामेल. दोन बलवान बलिष्ठ संघ कल्याण डोंबिवली परिसरातील जय जलेश्वर वाडेकर च्या विरोधात VCC उसारगर या दोन संघामध्ये चाललेली लढत पाहतोय. जो जिंकेल तो मात्र शिवशक्ती कडाव या संघाशी सामना खेळेल. आणि यावेळेस पाहतो आपण पटका चांगला आहे आणि धावा मिळते पुरेपूर 6 षटकार. स्विचचा पटका खेळत असताना ऋतिकच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. यू मिस डेफिनेटली बॅट्समॅन गॉन. फर्स्ट विकेट डाऊन. टीम उत्सर्गर संघाला पहिला मोठा धक्का ऋतिकच्या स्वरूपात. याच्यानंतर एक मॅच अद्याप सुद्धा बाकी आहे. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली आयोजित जगदीश मुती चषक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचे लाडके आयोजक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शांत संयमी बाणा आणि नेहमीच त्याने विकास कामाला गती देणारे आपले सर्वांचे सन्माननीय दिलीप शेठ बैकर साहेब, अध्यक्ष आगरी समाज उन्नती मंडळ बदलापूर यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन वनमॅन आर्मी या स्पर्धेची जबाबदारी पूर्ण पार पाडणारे आमचे निलेशजी मराठे, पंकजी भोले, त्याचबरोबर ललितजी मराठे, रमाकांतजी मराठे, कुमार नवले आणि अमरीश मराठे यांच्या खांद्यावरती दिलेली जबाबदारी मात्र लिलेपणे पार पडत असताना ही मंडळी पाहायला मिळाली. सेकंड ओव्हर यावेळेस चांगला बॉल अगदी बॅट एम पॅड मधून जात असताना पाहतोय अतुल भोईर याला पाहतोय. आज तब्येत ठीक नसताना सुद्धा तो पहिल्या सामन्यात खेळला नाहीये, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला बोलवण्यात आलं. त्यांचा अष्टपैलू खेळाडू आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा बेगाने केल्या चेंडू चालला डीप मध्ये, फिल्डर उपस्थित झाल्यात. एकदम कंप्लीट सेकंडचा कॉल आहे आणि थ्रो ॲक्युरेट आलाय, मात्र पाहावं लागेल या ठिकाणी थ्रो व्यवस्थित नव्हता. कीपरकडे थ्रो केला. बॉलरकडे थ्रो करणं फार गरजेचं होतं. 2 धावा येथे सुद्धा मिळाल्या. एकूण धावसंख्या पाहिली तर 13 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. 4 षटकांचा आज सामना आहे. यावेळेस बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरून आल्यात आणि झेल स्वीकारला जातोय. भूषण पाटील आले, फलंदाज बाद. दुसरा धक्का VCC उत्सर्ग.
निलेश कालेकर उर्फ पेट्रोलबाई यांचं सुद्धा आगमन झालंय. नाईट स्पर्धेचे आयोजक, स्वागत आहे आपलं. तर जाऊया मॅचमध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये केतन म्हात्रे आला. तेजसच्या जोडीला पाहायला मिळतो अतुल भोईर ज्याने विकेट मिळवली. फटका चांगला आहे ते सुद्धा आल्यास मात्र फिल्डर उपस्थित झाल्यात. नीरज पाटील, काय फिल्डिंग झाली आहे तिथे. थोडासा अंधार होता मात्र चेंडूला स्टॉप केलं त्याने आणि एकच धाव मिळाली. अगदी चौकाराच्या दिशेने चेंडू वेगाने चालला होता, त्याला स्टॉप केलं, थांबवलं आणि एक धाव मिळत असताना येथे सुद्धा पाहायला मिळाली. एकूण धावा झाल्यात ते आता 14. 14वरती 2 खेळाडू बाद झाल्यात. फटका येथे सुद्धा चांगला आहे. कॅचिटचा कॉल. सिद्धू पाटील आले मात्र दुसरी धाव पूर्ण केली जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि 2 धावा येथे सुद्धा मिळाल्या टीमला. हां, दोन्ही बंधुराज मैदानावरती. केतन म्हात्रे आणि तेजस म्हात्रे ही जोडी पाहतोय बंधुराजांची. मैदानावरती मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ झाला आणि आता या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. फटका येथे सुद्धा चांगला आहे. कॅचिटचा कॉल आहे. फिल्डर पाठीमागे गेलेत. प्रणित पाटील, गुड फिल्डिंग. एकच धाव. स्टँडर्ड जपत असताना फिल्डिंगचा इथून 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 ओव्हरमध्ये बनवल्या धावा उत्सर्गर संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 17. सिद्धू पाटील कॉपरेट करा. 5 मिनिटं आहे तुमचा पण वेळ आहे. तिसरा षटक फेकण्यासाठी लक्षात ठेवा. आपण कॉपरेट करा. दोन्ही टीमला विनंती करेन कारण आता जास्त वेळ झाला आणि संघ 2 उशिरा आल्यामुळेच वेळ झाला, नाही तर एवढ्याला कधी सामने संपले सुद्धा असते. षटक क्रमांक 3 सर्वेश पाटीलला पाहतोय आपण. सर्वेश पाटील आल्यात. 17 धावा लागल्यात. स्कोरबोर्डवरती 12 चेंडूंचा खेळ इथेच संपलाय. ओफा या ठिकाणी सर्वेशने मात्र पहिलाच गुगली टाकला जातोय. त्याच्यावरती डॉट आलाय. थोडं पाठीमागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय केतन तेजसचा. रिव्ह्यू व्हाईटला नाही आहे. रिव्ह्यू तर अंपायर कॉल आहे. यस, चला चेक केलं जाईल. अंपायर कॉल आहे तर फेअर डिलिव्हरी. चा चेंडू गेलाय तो डाटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा वा,
चांगली गोलंदाजी होत असताना पाहतोय. 2 ओव्हरमध्ये 17 होत्या, मात्र या ओव्हरमध्ये अद्याप एकही धाव नाही आहे. सर्वेश पाटीलचे 2 चेंडू डाट आल्यात. उसरगर संघ धावा बनवण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा ते सुद्धा पाहायला मिळेल थ्रो कुठे केलाय आणि येथे जेथे 1 होती तेथे 2 धावा मिळाल्यात. लेग बायच च्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळत असताना रिव्हर्स कॅचचा प्रयत्न यावेळेस पाहतोय. फलंदाज होईल बाद. चांगला झेल टिपला सिद्धू पाटील एसटी रक्षकाने आणि तिसरा धक्का लागलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय आता अमित पाटील. धावसंख्या 19 आहे. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा पूल करायचं होतं, जमलं नाहीये आणि येथे सुद्धा एक धाव मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी सर्वेश पाटील करत असताना टीम जय जलेश्वर वाडेकर संघाच्या बाजूने 5 चेंडू डॉट आल्यात, मग ते एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आहेत. विकेट आहे. अद्यापर्यंत बॅटच्या साहाय्याने एकही धाव नाहीये. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग केली होती सर्वेश पाटीलने आणि आता सुद्धा तीच किमिया करत असताना फिल्डिंग थोडस सबस सजवलं जातंय. येथे पुल काढण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीये, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. झाल्यात. चला फिल्डिंग लावा आपण. 26 धावा. शेवटचा बॉल होता. सर्वेश पाटील मात्र नाही आहे, चेंडू अगदी अर्ध्या पीच मध्ये बाउन्स केला त्याने, त्यामुळे टप्प्यावरती थांबले, टप्पा घेतला, पोच घेतली, क्रॉस द लाईन झाले आणि षटकार ठोकत असताना पाहायला मिळालं केतनच्या बॅटमधून आल्या त्या 6 धाबा. एकूण 26 धाबा झाल्यात. 18 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आता. सिद्धू पाटील आल्यात शेवटचं षटक घेऊन. पहिलाच बॉल एज लागली आहे. फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे अमित पाटीलची. 4था धक्का 26 या धावसंख्येवरती.
मॅचमध्ये जर पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी झाली आहे, फिल्डिंग सुद्धा तेवढंच चांगलं झालं आहे. मात्र उसरगर संघाने सुद्धा तेवढाच प्रतिकार करत असताना धावसंख्या पुढे नेण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला. मगाशी शेवटच्या बॉलवरती षटकार आला, असं वाटलं की पुन्हा एकदा धावसंख्येला आकार मिळेल. मात्र सिद्धूने पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला बाद केला आणि न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. निकेत पाटीलला बाद आहे. यावेळेस उडवलाय बॉलला, फिल्डर उपस्थित झाल्यात आणि टिपला झेल, संपलाय तो. मात्र निकेत पाटीलचा काय लागोपाठचा धक्का दुसरा लागतोय, तो मात्र उत्सर्गर संघाला या ओव्हरमध्ये. होत असताना पाहायला मिळाले आपल्याला. चांगली गोलंदाजी एका पाठोपाठ एक फलंदाजाला बाद करण्यात यश मिळवतात. अद्यापपर्यंत विचार केला तर 2 चेंडू 2 विकेट आल्यात आणि हॅट्रिकच्या उंबाट्यावरती सिद्धू पाटील पाहतोय आपण. एक फिरकीचा जादूगर खेळाडू पहा मिळतो आपल्याला. हॅट्रिक पूर्ण करेल का या स्पर्धेमध्ये, कारण चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत त्याच्या वतीने जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी त्याची झाली आहे. सातत्याने व्हॅरिएशन दाखवत असताना मात्र फलंदाजाला बारोबार बीट केलंय. हा डावकऱ्यातचा फलंदाज शुभम संते. क्रॉस द लाईनने खेळायचा होता, फटका चांगला आहे, ते सुद्धा चेंडू चाललाय लॉंगलेगच्या दिशेला. 1 धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण करत असताना पाहायला मिळालं आपल्याला 2 धावा आहेत ते सुद्धा पूर्ण झाल्यात. 28 ही धावसंख्या. पहा मिळतो आपल्याला 28 धावा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. ओ चेंडू डॉट येते आणि आता फलंदाज बाद, रनआउट. चला शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 धावा देत असताना 2 विकेट सुद्धा मिळवल्यात या ओव्हरमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, सरळ केल्यात अगदी स्क्रीन समोर. फिल्डर आल्यात आणि त्याच्या अबाक्याच्या बाहेर. गरज होती एखाद्या चौकाराची. केतनच्या बॅटमधून येत असताना शानदार चौकार. बत्तीस धाबा स्कोरबोर्डवरती. लास्ट डिलिव्हरी या षटकातील इनिंग मधला शेवटचा बॉल आणि हुक केलं. हाफ ट्रॅकर होता, चेंडू चाललाय पुन्हा एकदा लॉंगलेगच्या दिशेला. धावा मिळतील 4, लागोपाठचे 2 चौकार आणि आता एक फायटिंग स्कोर झालाय. टीम बीसीसी उसारगर संघाचा 36 धावा केल्यात आणि 37 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये राहील, ते मात्र जय जलेश्वर वाडेगर या संघासमोर.
असेल. चला सामना आपण सुरू करूया. 37 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. जय जलेश्वर वाडेकर या टीम समोर जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅचमध्ये ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव या टीम समोर फाईट करेल. त्या संघाने आजच्या रात्रीमध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. आदरणीय ओमकारजी शिंदे आणि विशू दादा बोराडे पुरस्कृत संघ इन ॲक्शनमध्ये असेल ध्रुवी एंटरप्राइजेस शिवशक्ती कडाव. विद्यमान सामना सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमधील हे 2 नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये आहेत जिथे बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये जय जलेश्वर वाडेकर या टीमला 37 धावा. अतुल भोईर आणि सिद्धू पाटील ही जोडी अतुल भोईर स्ट्राईक एंडवरती आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सिद्धू पाटील आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये तेजस म्हात्रे ज्याने पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती तोच येतो तेजस म्हात्रे या दुसऱ्या सामन्यामध्ये या पहिल्या षटकामध्ये. सॉफ्ट हँडने खेळत्यात फक्त दिशा दिली आहे. शॉट बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत प्रणय आणि मिळते 1 धावे चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश होतोय. 9.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी जय जलेश्वर वाडेकर या टीमला क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गदर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा जगदीश स्मृती चषकाचं आयोजन यावर्षी नाविन्यपूर्ण ही स्पर्धा आहे. डे नाईट फॉर्मॅट. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि अप्रतिमा झेल पकडलाय. शुभम संत यांनी फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का. पहिल्या मॅचचा हिरो सिद्धू पाटील 0वरती बाद. सो मच डीजे मास्टर. पहिल्या मॅचमध्ये अतुल भोईर आणि प्रणित पाटील नव्हते परंतु या मॅचमध्ये कमबॅक केलाय. आदरणीय दिलीपजी गणपत बैकर साहेबांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. जगदीश स्मृती चषकाचं आयोजन. आजची ही 4थी रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि उद्या शेवटची रात्र असेल. डे नाईट फॉर्मॅट आहे. दिवस रात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने 4:15 वाजता सामने सुरू झाले होते परंतु काही संघ वेळेमध्ये आले नाही त्यामुळेच थोडासा उशीर होतोय. काल आय थिंक 11:15 वाजता 11:30 ते 11:15 वाजता सामने संपले होते. यावेळेस बॅकफुटला गेले. पंच करतायत क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शुभम संतेने एक झेल देखील पकडलाय. याच उसरगर संघाने पहिल्या मॅचमध्ये बलाढ्य श्री 11 मोहाची वाडी या टीमला 32 धावांवरती थांबवलं होतं 5 षटकांमध्ये. त्या संघाला 4 षटकांमध्ये 37 धावा डिफेंड करायच्या आहेत. राईट मोर द विकेटने आले आणि बॅटची कडा लागली आणि शॉट थर्डमॅनला फर्स्ट स्लिपमध्ये मिलिंद पाटील होते आणि त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर हा चौकार आला. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ही चांगली आहे. या दोन्ही संघांची स्ट्रेंथ आहे गोलंदाजी. उसरगर आणि वाडेकर डावपेच माहिती आहेत.
ऑन साइडला लॉफ केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13, बनवायच्या धावा 37, 18 चेंडू शिल्लक, 24 धावांची अजूनही गरज आहे वाडेकर या टीमला. थांबवतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधील जेवढी पारितोषिक आहेत, कॅश प्राइज आहेत, प्रथम क्रमांकासाठी 1 लाख, द्वितीय क्रमांकासाठी 50,000, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी 25,000 रुपये आहेत आणि एकूण 2.25 लाख रुपये कॅश प्राइज आहे. आणि ही संपूर्ण कॅश प्राइज आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय बदलापूर शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि आगरी समाज उन्नती मंडळ अध्यक्ष आदरणीय दिलीप शेठ बाईकर आणि सूर्यकांतजी बाईकर साहेबांच्या माध्यमातून ही पारितोषिक लाभलेली आहेत. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. मी नेहमीच म्हणतो की आपल्याकडे कोणतीही BCCIची मदत नाही आहे, आपल्याकडे कोणतीही ICCची मदत नाही आहे, आपल्याकडे आहेत आदरणीय दिलीप शेठ बाईकर साहेबांसारखी माणसं आणि त्याचमुळे आपण ही स्पर्धा दरवर्षी यशस्वी करू शकलो आहे. आणि यावर्षी नाविन्यपूर्ण आहे, डे नाईट फॉर्मॅट आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ICC टेस्ट चॅम्पियनशिपची ही मेस आहे. एक चांगली संकल्पना. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली, लेटकटचा फटका. एक युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं थर्डमॅनला. या धावा वाचवलेल्या आहेत या चेंडूवरती. केतन म्हात्रे आले होते चेंडूवरती डीपमध्ये. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, फक्त दिशा दिली होती. लेटकटचा फटका आपण पाहिला आणि अतुल भोईर थोडेसे आजारी आहेत, ते देखील आपल्या टीमसाठी ते 100% देत आहेत. कारण की संघाला गरज आहे. पहिल्या मॅचमध्ये ते नव्हते आणि संघाने सामना जिंकला होता आणि या मॅचमध्ये नक्कीच हा झेल देखील सोडला जातो आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. खऱ्या अर्थाने निकेतने पहिल्या मॅचमध्ये मोहाची वाडी या टीमसमोर अवघ्या 2 धावेंचं षटक हाताळलं होतं. 2 विकेट देखील मिळवले होते. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार त्याने मिळवला होता. तोच गोलंदाज निकेत गोलंदाजी मार्कवरती. या 20 फटका चांगले इनफिल्डच्या वरून गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जाईल डीप, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. मास्टर 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. समीकरण सोपं झालंय या मॅच मध्ये. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घर बसल्या सामन्याचा आनंद घेत आहेत. 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. प्रणित पाटील स्ट्राइक इनला आहेत. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. सो मच ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. भरपूर वेळ होता. हाफ ट्रॅकर हा चेंडू आणि गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय आणि बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार प्रणित पाटीलच्या बॅटमधून. पाच धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कडाव या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी येऊन थांबायचं आहे. लगेचच टॉस केला जाईल.
13 चेंडू आणि 5 धाव बनवायचे आहेत जय जलेश्वर वाडेकर या टीमला आणि सलग चालाय हा तिसरा षटकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे जय जलेश्वर वाडेकर या संघाने आणि वाडेकर संघ दाखल होतोय पुढच्या फेरीमध्ये अभिनंदन वाडेकर या संघाचं हार्ड लक VCC उसरकर या टीमचं लाईनअप करायचं आहे सेकंड करायचं आहे आणि वाडेकर या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल सिद्धू पाटील आपण या टॉससाठी कडावाने आदरणीय दिलीपजी बैकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया।